हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं, जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र परिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करणार आहोत। आज आपण वर्कआउट करणार आहोत बेंट ओव्हर बार। बेंट ओव्हर बार जो बॅकचा मसल आहे, हा आपण कसा यूज करू शकतो? अप्पर बॅक आणि आपला मिडल बॅक त्या लेवलला अप्पर बॅक साठी जर आपण लॅट पुल डाऊन झालं, हे झालं, त्याच्यानंतर आपण वर्कआउट मध्ये आपण ऍड करतोच बार्बल बाल। बरेच जण चुका करतात बघा, तुम्हाला सांगतो मी चुका कशा असतात की अँकल बरोबर न पकडणे, शोल्डर लेवलच्या हात जो असणं तो पाहिजे, तो एकाचा जो वाईड असतो किंवा क्लोज असतो। बारच्या लेवल जो पॉइंट दिलेले असतात हे महत्वाचे मित्रांनो। हा जो आपला पॉइंट आहे, हा शोल्डर लेवलला तुम्ही हा क्लोज ग्रिप पकडू शकतात आणि हाईटच्या हिशोबाने तुम्ही इथून एक बिल्लास घेऊन आपला अंगठ्याचा हे पण इथून बी घेऊ शकतात। आणि जे जास्त वाईल्ड असतात किंवा ते हाईट जास्त आहे किंवा जे ब्रॉड शरीर आहे, त्यांनी वाईल्ड ग्रिप घेतली तरी चालते। आता आपण शोल्डरच्या लेवलला ग्रिप पकडायची। बघा, बरेच जणांचे चूक का सांगतो मी, पाठीचा जो भाग आहे तो असा आपण जो बॅक आर्च म्हणतो ना, ते न करता असं कुबड आल्यासारखं आपण असेच मारतील। पाय पूर्ण स्ट्रेट असतील, हे चुका आहे त्यांच्या, त्याच्याने तुम्हाला इंजुरी होऊ शकते। आपल्या लिगामेंटला पाय सरळ ठेवतील आणि पाठीचा जो भाग आहे आपला, त्याला बॅक आर्च न करता, चेस्ट अप न करता या लेवलला असेच राहत आणि हाफ मारतील। याच्याने तुम्हाला फक्त लोअर बॅकवर आणि शोल्डरवरच वर्क होईल। त्याला परफेक्ट फॉर्म कसा मारायचा हे बघा, तुम्हाला सांगतो। आता शोल्डर लेवलला मी घेतला, हाताची मुवमेंट, चेस्ट अप केली, हिप्स आउट केला, बॅक आर्च या लेवलला आणि जमिनीच्या लेवलला बघायचं, फुल डाऊन करायचा, फुल रेंज घ्या, आतमध्ये घ्या पोटाच्या, एल्बो तुमचे क्लोज। तुमचा एल्बोची पोझिशन बाहेर न जाता आतमध्ये घेतला आणि बॅकला तुम्हाला ना फील होऊ द्या की आपला बॅक मसल वर तो परफेक्ट येतोय। लाईट वेट मारा तुम्ही, त्याचं तुम्ही सुरुवातीला फक्त रॉडही मारला तरी चालेल, नंतर तुम्ही 2.5 किलो 5 किलो किंवा 10 किलो तुमच्या स्ट्रेंथनुसार तुम्ही मारला तरी चालेल। आणि आपल्या अप्पर बॅक साठी सर्वात भारी बार्बल रो आहे आणि तुम्ही हा तुमच्या वर्कआउट मध्ये सामील करून घ्या। चला तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।